आपल्या खिशात असलेल्या 10 आणि 20 रुपयांच्या कागदी नोटा लवकरच इतिहास जमा व्हायची शक्यता आहे। कारण केंद्र सरकारने पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेला 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटा प्रायोगिक तत्वावरती जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे। अधिक टिकाऊ, पाण्याचा परिणाम न होणाऱ्या आणि बनावट नोटांना आळा घालणाऱ्या या नोटा भारताच्या चलन व्यवस्थेत मोठा बदल ठरू शकतात। बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। रिश्ता कागज गुलाम है जिसे हम नोट कहते हैं। कागदी नोटांवरचे हे शेर कदाचित आता इतिहासाचा भाग ठरू शकतात, कारण भारत प्लास्टिक चलनाकडे वाटचाल करत आहे। केंद्र सरकारने पॉलिमर नोटांच्या निर्मितीला मंजुरी दिल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची तयारी केली आहे। पुढील वर्षात या नोटा प्रायोगिक तत्वावर चलनात येण्याची शक्यता आहे। मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही। त्याने कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील, इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लॅस्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील। ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे पण दुसरं काम काय नाही, त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे। त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे। तिथे काहीतरी नवीन गोष्ट बघतात त्या अशी जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे, ती इथे घेऊन येतात। रिझर्व्ह बँकेची नोटा छापणारी उपकंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने पॉलिमर सबस्ट्रेटच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा मागवल्या आहेत। सुरुवातीला 10 आणि 20 रुपयांच्या नोटांवर प्रयोग केले जाणार असून तो यशस्वी ठरल्यास 2027 पर्यंत इतर मूल्यांच्या नोटांचाही विचार केला जाऊ शकतो। सुरुवात 10 आणि 20 रुपयांच्या नोटांपासून। पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास 2027 पर्यंत विस्तार। पॉलिमर नोटांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा टिकाऊपणा। या नोटा कागदी नोटांच्या तुलनेत 2 ते 3 पट अधिक काळ वापरता येतात। पाण्यामुळे खराब होत नाहीत, मळत नाहीत आणि सहज फाटतही नाहीत। त्यामुळे वारंवार नवीन नोटा छापण्याची गरज कमी होणार आहे। अधिक टिकाऊ, पाण्याचा परिणाम नाही, कमी झिजतात, 2 ते 3 पट जास्त आयुष्य। या नोटांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्येही असणार आहेत। पारदर्शक विंडो, मेटॅलिक न्यूमरल, मॅग्नेटिक सिक्युरिटी थ्रेड, शॅडो इमेज आणि इरिडेसेंट पॅटर्न सारख्या तंत्रज्ञानामुळे बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होणार आहे। पारदर्शक विंडो, मेटॅलिक न्यूमरल, मॅग्नेटिक सिक्युरिटी थ्रेड, शॅडो इमेज, इरिडेसेंट पॅटर्न। रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये नोटांच्या छपाईवर तब्बल 6,373 कोटी रुपये खर्च झाले। त्या आधीच्या वर्षी हा खर्च 5,101 कोटी रुपये इतका होता। कमी झिजणाऱ्या पॉलिमर नोटांमुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे। या नोटा स्वच्छ राहणार, पाणी बिणी तेल बिल काही त्याला खराब होणार नाही आणि किमान 5 वर्ष या नोटा वापरता येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या धुता येणार आहेत, त्याला घाण लागणार नाही काही। हे सगळं जसे नोटा खराब मळक्या होतात, त्याला माती लागते, हे त्याला काही होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये बनावट नोटा ज्या केल्या जातात, पाकिस्तानातून होतात आणि अनेक बनावट लोक तयार करतात त्याचे। तर ह्या प्लॅस्टिकच्या नोटा त्याच्यातला होलोग्राम वापरल्यामुळं कोणालाही त्या नोटा करता येणं शक्य नाही, बनावट नोटा करता येणार नाही। आणि ह्या नोटा साधारणपणे किमान 5 ते 6 वर्ष वापरता येणार असल्यामुळं छपाईचा खर्च कमी होणार आहे। हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया आणि थायलंडसह जगातील 60हून अधिक देशांमध्ये पॉलिमर नोटा आधीपासूनच वापरात आहेत। ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये सर्वप्रथम प्लास्टिक नोटा चलनात आणल्या होत्या। आता भारतही त्याच दिशेने पाऊल टाकत आहे। 2-3 दिवसात फाटणाऱ्या, पाण्यात भिजून खराब होणाऱ्या आणि बनावट नोटांच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या भारतासाठी पॉलिमर नोटा मोठा बदल ठरू शकतात। पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला तर पुढील काही वर्षात भारतीयांच्या खिशात कागदाऐवजी प्लास्टिकच्या नोटा दिसू शकतात।
आणि देशाच्या चलन व्यवस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.